तिकडे साताऱ्याच्या खंबाटकी परिसरात झालेल्या जोरदार पावसानंतर आजची परिस्थिती फारच भयंकर आहे आणि ही दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। रस्त्याखालची माती वाहून गेलेली आहे, त्यामुळे रस्ता कधीही खचून जाऊ शकतो, वाहून जाऊ शकतो। त्याचबरोबर महापुरानंतर कठडेही तुटलेले आहेत। काल संध्याकाळी खंबाटकी घाट परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पावसाचं पाणी हे घाट वळणावरनं रस्त्यावरती आलं, त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प होती। या रौद्र रूप धारण केलेल्या प्रवाहाकडे पाहताना प्रवाशांच्या काळजाचा ठोकाही चुकला होता। दरम्यान पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम रखडल्यामुळे ही महापुराची स्थिती ओढावलेली आहे। NHAI आणि रिलायन्स कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार रुंदीकरण 2013 पर्यंत होणं अपेक्षित होतं, मात्र या डेडलाईनला 4 वर्ष उशीर झालाय। तरीही रुंदीकरणाचं काम रखडल्यामुळे या महामार्गावरती अपघात आणि वाहतूक कोंडी वारंवार पाहायला मिळते। दरम्यान काल खंबाटकी घाट परिसरात चिखलाचे पाट वाहून गेल्यानंतर आज या घाटाची काय परिस्थिती आहे जाणून घेऊया। घाटाची खालच्या बाजूने नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी एबीपी माझा आत्ता या घाटाच्या खालच्या बाजूला दरीमध्ये उतरलेला आहे। आपण आता तिथं जाऊन पाहणार आहोत नेमकी या घाटाच्या खालच्या बाजूला रस्त्यांची अवस्था काय आहे। चला तर तुम्हाला दाखवतो नेमकी काय परिस्थिती आहे। आपण दरीच्या खालच्या पट्ट्यातून वरती चालत आलो। जवळपास एक अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास केल्यानंतर पहिलं चित्र या खंबाटकी घाटातलं वेगळं दिसलं। ते म्हणजे या ठिकाणी वाहत आलेला हा जो खांब आहे तो निश्चितच खूपच अतिशय धोकादायकच म्हणावं लागणार आहे। जे संरक्षण कठडा होता तो खाली कोसळलेला आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीचा आहे। आता जर संरक्षण कठड्याची जर ही परिस्थिती असेल तर रस्त्याच्या खालच्या बाजूची काय नेमकी परिस्थिती असेल आपण थोडंसं अजून अंतर चालत जाऊया आणि लगेचच समजेल आपल्याला। चला, ज्या ठिकाणाहून वाहनं मोठ्या प्रमाणात धावतात या खंबाटकी घाटाचा जो मुख्य रस्ता मानला जातो NH4 मानला जातो, त्या रस्त्याच्या कालच्या परिस्थितीनंतर काय परिस्थिती रस्त्याच्या खालच्या बाजूची झाली ती पहा। हे सगळी जी दृश्य आहे ती खरंच अंगावर शहारे आणणारी आहेत। हे जे सगळं चित्र आहे त्याच्या अवघ्या 1-1 फुटावरून वाहन जातं। प्रत्येक वाहन हे ह्या घाटातल्या या रस्त्याच्या वरून जात आहे। सगळी साफसफाई झाल्याचं अधिकारी सांगतायत, मात्र हे जे चित्र भयान चित्र जे आहे ते फक्त आपण सध्या आत्ता एबीपी माझाच्या या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमधून पाहतोय। खरंच अतिशय अंगावर शहारे आणणारे आहे। या ठिकाणाहून महामार्गावरून प्रवास करताना कुणालाही स्वप्नातही वाटत नसेल की या ठिकाणची ही अशी अवस्था असू शकेल। खरंच अतिशय भयान अवस्था ही म्हणावी लागणार आहे। ही चित्र जे आहे ते फक्त एबीपी माझावरती आपण पाहू शकतो। हे जे चित्र आहे ते खंबाटकी घाटातल्या या घाटाचा जो खालचा रस्त्याचा खालचा जो भाग आहे तो पाहतोय। आपण पाहतोय की सगळे जे संरक्षण कठड्यांचे जे खांब आहेत ते सुद्धा पूर्णपणे आता पूर्णपणे त्याचा जो सहारा आहे सिमेंटचा तो पूर्णपणे गेलेला आहे। एखादं वाहन या ठिकाणाहून जेव्हा जाईल त्यावेळेला त्याचं चाक रुतलेलं असेल आणि ते वरून वाहन कधीही कुठल्याही क्षणी खाली येऊ शकतं। आम्ही तसं पाहायला गेलो तर धोकादायक स्थितीतच या ठिकाणी आलेलो आहे। मात्र लोकांच्या संरक्षणासाठी एबीपी माझा या दरीत उतरलेला आहे। ही जी सगळी परिस्थिती आहे ती अतिशय भयान चित्र दाखवणारी आहे। वरून डागडुजी करून या अधिकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत झाली असं एकंदरीत सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी या रस्त्याच्या खालची मात्र परिस्थिती अतिशय भयान मानावी लागणार आहे। निश्चितच याची तातडीनं चौकशी करून याची अंमलबजावणी याची दुरुस्तीचं काम हे जर तातडीनं वेळेत नाही झालं तर ज्या ठिकाणी अशा पद्धतीने पाणी वाहत गेलेलं आहे त्या ठिकाणची परिस्थिती जर का सुधारली गेली नाही तर निश्चितच मोठा अनर्थ घडू शकेल। वेळेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे। कॅमेरामन निहार बडेकरसह राहुल तपासे, एबीपी माझा, खंबाटकी घाट, सातारा। खंबाटकी घाटातली परिस्थिती ही खरोखरच खूप भयंकर आहे आणि धोकादायक आहे। याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, नाहीतर एखादा अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही।